हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? मी वैशाली तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या वैशाली ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलवर. आजचा व्हिडिओ खूपच खास होणार आहे, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अधिक मास महिन्यामध्ये आम्ही घेतलेले कुलस्वामी मातेचे दर्शन. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना सर्वांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जय कुलस्वामिनी माता धनदाई देवी की जय हो. मित्रांनो, अधिक मास महिना हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानला जातो. पुण्यदायी आणि आध्यात्मिक दृष्टीने खूप पवित्र मानला जातो. या पावन महिन्यामध्ये देवपूजा, जप, दान, धर्म आणि तीर्थदर्शन यांना विशेष महत्त्व असते. कुलस्वामिनी ही आमच्या घराण्याची आराध्य देवता असून अनेक पिढ्यानपिढ्या आम्ही तिची भक्तिभावाने पूजा करत आलो आहोत. कुलस्वामिनीच्या दर्शनासाठी निघताना प्रत्येकाच्या मनामध्ये वेगळीच उत्सुकता होती आणि आनंद देखील होता. प्रवासाच्या दरम्यान देवीचे नामस्मरण आणि भक्तिगीतांनी वातावरण अतिशय भक्तिमय झाले होते. मंदिराच्या परिसरात प्रवेश करताच मन प्रसन्न झाले होते. मंदिराचा परिसर खूपच मोठा आहे आणि सर्वात आधी आम्ही गाडी एका बाजूला पार्क करून दिली होती. गाडी पार्किंगला देखील खूप मोठी जागा आहे आणि मंदिराच्या परिसरामध्ये खूपच स्वच्छता देखील आहे आणि या मंदिराच्या परिसरामध्ये शांतता देखील खूप आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील म्हसदी या गावामध्ये आहे. या मंदिरातील मूर्ती स्वयंभू मानली जाते. अधिक महिन्यातील 33 दिवसांच्या काळामध्ये देवीच्या दर्शनाला खूप महत्त्व आहे. या काळामध्ये कुलस्वामिनीचे नामस्मरण आणि जप करणे शुभ मानले जाते आणि कुलस्वामिनीच्या दर्शनामुळे आपले पितृदोष व कष्ट दूर होतात असं म्हटलं जातं. देवीच्या दर्शनाला जायच्या आधी आम्ही एका दुकानात जाऊन देवीच्या ओटीचे सर्व सामान घेतले. मंदिराच्या बाहेर आपल्याला खूप सारे दुकानं बघायला मिळतात. त्या दुकानांमध्ये आपल्याला देवीच्या ओटी भरण्याचं सामान आणि देवीच्या पूजेला लागणारं सर्व सामान आपल्याला ह्या दुकानांमध्ये मिळून जातं. देवीची ओटी भरण्यासाठी लागणारं सर्व सामान आम्ही घेतलेलं होतं आणि आता आम्ही जात होतो मंदिराकडे. मंदिरात जाऊन मग आम्ही देवीची ओटी भरणार आहोत. चला तर आधी मंदिरात जाऊया. हे आहे मंदिराचे प्रमुख मुख्य गेट. मुख्य गेटमधून प्रवेश केल्यानंतर समोरच आपल्याला चप्पलचे स्टँड बघायला मिळते. चप्पलच्या स्टँडवर आधी चप्पल काढून घेतलेली आहे आणि चप्पल काढून झाल्यानंतर मग आम्ही इकडे एका बाजूला हातपाय धुण्यासाठी जागा दिलेली आहे. तिकडे जाऊन आम्ही आधी हात आणि पाय धुवून घेतलेले आहेत. मंदिराच्या आतमध्येच खूप मोठा परिसर आहे. तिथे आपल्याला चप्पल ठेवायला देखील खूप मोठी जागा केलेली आहे आणि हातपाय धुण्यासाठी देखील इथे खूप छान अशी व्यवस्था केलेली आहे आणि पाणी देखील इथे 24 तास असतं, जेणेकरून कोणीही लांबून आलं तरी या ठिकाणी देवीच्या दर्शनाला जायच्या आधी इथे येऊन हातपाय धुवू शकतात, फ्रेश होऊ शकतात आणि त्यानंतर देवीच्या दर्शनाला जाऊ शकतात. आता आम्ही जात आहोत देवीच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये आणि मंदिरात जायच्या आधी बाहेरच बघा आपल्याला हे देवीच्या छोट्या छोट्या अशा मूर्त्या बघायला मिळतात आणि इकडे ह्या मंदिराच्या बाहेरच एक खूप मोठे वडाचे झाड देखील आहे. वडाच्या झाडाचे देखील दर्शन घेतात आणि त्याला लाल मंदिराचा कपडा देखील बांधतात आणि त्यानंतर मग देवीच्या दर्शनाला जातात. मंदिरामध्ये प्रवेश करताच मन खूप प्रसन्न झाले होते. देवीच्या दरबारात येऊन मन खूप आनंदमय झाले होते, कारण की आज खूप दिवसानंतर अधिक मास महिन्यामध्ये आम्हाला देवीचं दर्शन होणार होतं. या मंदिरात चैत्र शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा 8 दिवस भव्य जत्रा उत्सव भरतो आणि नवरात्रीमध्ये देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक ह्या मंदिराच्या ठिकाणी येतात. दुरून येणाऱ्या भाविकांसाठी मंदिराच्या परिसरात राहण्याची उत्तम सोय देखील इथे केलेली आहे. देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी या ठिकाणी राहण्याची आणि महाप्रसादाची उत्तम सोय देखील आहे. देवीच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करताच देवीचे तेजस्वी आणि दिव्य स्वरूप पाहून मन भारावून गेलं होतं. कुलस्वामिनीच्या दिव्य मूर्तीचे दर्शन झाले. कुलस्वामिनी मातेचे तेजस्वी रूप पाहून आणि तिच्या मुखावरील करुणामय भाव पाहून मन खरंच खूपच भारावून गेलं होतं. सर्वात आधी देवी कुलस्वामिनी मातेचे दर्शन घेतले. कुटुंबाच्या सुखासाठी, समृद्धीसाठी आणि आरोग्य आणि उत्तम भविष्यासाठी देवी मातेला प्रार्थना केली. तसेच सर्वांच्या कल्याणासाठी देवी मातेकडे प्रार्थना केली.
अधिक मास महिन्यामध्ये लाभलेले हे कुलस्वामिनी मातेचे दर्शन आमच्यासाठी अत्यंत मंगलमय होते. देवीची कृपा आमच्या संपूर्ण परिवाराच्या पाठी सदैव राहो हीच कुलस्वामिनी चरणी मनपूर्वक प्रार्थना. जय कुलस्वामिनी धनदाई माता की जय हो. सर्वात आधी आम्ही देवीला हळदी कुंकू अक्षता लावून पूजा करून घेतली आणि देवीच्या ओटीचे जे आम्ही सामान आणलेले होते ते सर्व सामान आम्ही देवीला अर्पण केले आणि सहकुटुंब आम्ही कुलस्वामिनी मातेचे दर्शन घेतले आणि देवीला मनपूर्वक प्रार्थना केली. कुलस्वामिनी मातेचे दर्शन करून झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आणि मंदिराच्या बाहेर आपल्याला एका बाजूला नारळ फोडण्यासाठी छान अशी जागा केलेली आहे आणि त्या ठिकाणी जाऊन आम्ही सर्वात आधी नारळ फोडलेलं आहे आणि एका बाजूला संपर्क कार्यालय देखील आहे. त्या ठिकाणी आपल्याला कुलस्वामिनी मातेचे पुस्तकं देखील मिळतात, फोटो देखील मिळतात आणि जर आपल्याला धनदाई देवीच्या मंदिराबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर आपण ह्या संपर्क कार्यालयामध्ये जाऊन सर्व माहिती आपण विचारू शकतो आणि आपल्याला हे सर्व काही माहिती सांगण्यासाठी सहकार्य करतात. आम्ही नेहमी कुलस्वामिनी मातेच्या दर्शनाला आल्यानंतर संपर्क कार्यालयामध्ये आपल्या स्वइच्छेने आपल्याला जे काही दान करायचं असतं ते आपण इथे दान करू शकतो. आम्ही स्वइच्छेने आम्हाला जे दान करायचं होतं त्याची आम्ही पावती फाडली आणि त्यानंतर आम्हाला कुलस्वामिनी मातेचा फोटो घ्यायचा होता म्हणून आम्ही तिथे कुलस्वामिनी मातेचे छोटे मोठे असे फोटो होते त्यातला एक मोठा फोटो घेतला होता. कुलस्वामिनी मातेचा खूप छान असा फोटो आम्ही सोबत घेतलेला आहे आणि आता आम्ही देवीचे दर्शन करून झाल्यानंतर मंदिराचा परिसर फिरणार होतो. आम्हाला संपूर्ण परिवाराला कुलस्वामिनी मातेचे दर्शन खूपच छान झालेले आहे. तुम्हाला आमच्या कुलस्वामिनी मातेचे दर्शन ऑनलाईन झालेच असेल आणि तुमच्या सर्वांना आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. जय धनदाई माता की जय हो.